सर्वांना नमस्कार. खरं तर हा व्हिडिओ मे महिन्यामध्येच बनवला आहे, परंतु मी आज लेट पोस्ट करतो कारण काही कारणास्तव मला वेळ मिळाला नव्हता. पाचगणी चषकाचा हा थरार कशा पद्धतीने पाचगणी चषकामध्ये मजा आली आणि एकंदरीत कशा पद्धतीने सुपर 4पर्यंत टीम क्वालिफाय झाल्या, नंतर बक्षीस समारंभ कसा झाला एकदा नक्की पहा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना नमस्कार. जय शिवराय आणि जय इकराय. तर आजचा दिवस आम्ही विशेष 40+ मास्टर्स उलवेनोडच्या ज्या आमच्या टीम्स आहेत सर्व त्या वर्षभर उलवेनोडमध्ये खेळत असतात आणि वर्षातून एकदा ह्या सर्व टीम्स मात्र पाचगणी महाबळेश्वर येथे येऊन एक कप खेळत असतात. एक चषक, पाचगणी चषक खेळतात वर्षातून एकदा. तर आज तोच कप अनुभवण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो. आजचा हा पहिला दिवस निश्चितच 10 मे 2025. काल उशिरा रात्री मी आलो. बाकी सर्व टीम्स लवकर आल्या होत्या. काल त्यांनी एन्जॉयमेंट भरपूर केले, परंतु माझा कुठेतरी कॉल असल्यामुळे मी उशिरा निघालो रात्री 12 वाजता आणि सकाळी बरोबर 5:45ला पोहोचलो आणि आता बरोबर 8:45ला रेडी झालो आहे. आता आपल्याला मॅचेस खेळायला जायचं आहे. तर एकत्रित हे मॅचेस कसे असतील त्याचा थरारही तुम्हाला पाहायला मिळेल. पाचगणी चषकाचा थरार असेल, सोबत मनोरंजन असेल आणि हो, आपल्या आवाज कलाकार चॅनलवरती पहिल्यांदाच आपण मॅचची कोणती तरी व्हिडिओ पोस्ट करतोय. तर मॅक्झिमम पाहायचा विचार करा आणि पाहताना एन्जॉय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि निश्चितच तुमचं प्रेम जे आहे आवाज कलाकारांचं या चॅनलवरती आणि मी राजकिरण कोहली आपलं सर्वांचं आपल्या चॅनलवरती अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. पूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. धन्यवाद. तर बघा, मी आता संजीवनच्या कॉलेजच्या ग्राउंडवरती आलो आहे. माझ्यासोबत सुयोग आहे आणि मनीष आहे. तर आता एन्जॉयमेंटला तर मजा येणार आहे, त्याबद्दल वादच नाही आहे. इथे बघा अतिशय सुरेख असं मैदान आहे संजीवन कॉलेजचं. सगळ्या टीम या बाजूला आता वॉर्मअप करतात, तयारीमध्ये आहेत. सगळेजण तयारीमध्ये आहेत वॉर्मअपच्या. आणि आपले सुदेश कोहली आणि टीम आहे ते इथं उभे आहेत. आमचे जेवणाची तयारी करणारे सुदेश कोहली आणि टीम. धन्यवाद सुदेश कोहली. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. समीर कोहली पहा इथे आणि इथे उपेश कोहली. तर सुदेश कोहली काय नाश्त्याला आता? नाश्त्याला कांदे पोहे झाले. ओके. आणि चाय, कांदा पोहा आणि चाय. आणि दुपारच्याला काय आहे सुदेश कोहली? वाटाणा. ओके. हां, तर ही वाटाण्याची तयारी चालू आहे दुपारच्याला. Start of the journey for the 2 days. तर नमस्कार. माझ्यासोबत जोडले गेलेत ते उलवेनोड 40+ मास्टरचे सन्माननीय अध्यक्ष श्री जितेंद्र सोमसे सर. आणि भरपूर अशी मेहनत असते मित्रांनो हे सगळं कार्य करण्यासाठी. तर जरूर ह्या मॅचेस कशा होतात याचा अनुभव घ्या आणि एन्जॉय ते येणारच आहे, त्याबद्दल वादच नाही आहे. आता आम्ही श्री गणेशा करतोय, खेळपट्ट्यांचं उद्घाटन आणि ह्या चषकाचं अनावरण करतोय लवकर. तर जरूर स्टे ट्यून.
ही पण पडेल बघा. 3 वेळा कॅश टाकले सुशीलदा. ते म्हणजेच आमचे खारकोपरची टीम आहे इथं. भास्कर शेट्टीचं संघाचे संघनायक, एक का गोलंदाज आणि महाबली दर्शन भाई. तर आपल्याला हा ब्लॉग बघायला मिळेल YouTube वरती, टेन्शन घेऊ नका. आणि आमचे 50+ मास्टर बघा, नंबर 1 बॉलर. तर आता सुरुवात करतोय आम्ही श्री गणेशा करतोय. तर 5 गणी चषकाची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच निश्चितच मोहा आणि तरगर. 5 गणी चषकामध्ये मी गव्हाणचा आवाज, राजकिरण कोळी, गायक, निवेदक, समालोचक सर्वांचं अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. मैदान क्रमांक 3 वरती विनंती असेल, नावे संघ आपण जावं लगेचच उपस्थित दाखवावी. वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना देऊया शुभेच्छा. जाऊया मैदानाकडे, करूया या पर्वाला सुरुवात. 5 गणी चषक 2025 उलवेनोड 40+ मास्टर्स सामाजिक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित. आणि आपण 5 गणीमध्ये येऊन अतिशय थंडगार वातावरणामध्ये ह्या स्पर्धांचा अनुभव घेतोय, अनुभूती घेतोय. उपस्थितांचं सहर्ष स्वागत. नेट्स मध्ये बघा समीर शेठ पाटील प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेट. आणखीन एक फलंदाज, आणखीन एक हादरा मात्रा नावा संघाला. 1 मोर विकेट डाऊन नावा संघाचे. आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना वहाल संघाकडून पेश होत असताना. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्रक्षण स्वीकारलं आणि त्या क्षेत्रक्षणाच्या निर्णयावरती मात्र नक्कीच अंमलबजावणी करत असताना आपल्या कामगिरीवरती सातत्य ठेवलंय खऱ्या अर्थानं वहाल संघानं. आतापर्यंत धावसंख्या खर्ची, परंतु काय आत्मविश्वास पाहायला मिळाला गोलंदाजाचा. स्वतः फॉलो थ्रू मध्ये मात्र नक्कीच हा चेंडू अडवला, निर्धाव चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खेळता आला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक. एक धाव मात्र नक्कीच टिकरच्या सहाय्यानं मिळेल जरूर. पुढचा चेंडू यावेळेला मात्र नक्कीच बॅटच्या रडार मध्ये आलाय. स्ट्रिक साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सीमा पार होतोय फरार. आला हा मात्र दर्जेदार असा षटकार. सर्वांना नमस्कार. जय शिवराय आणि जय एकविराय. तर आजचा हा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बऱ्याचशा मॅचेस खेळलो आणि ज्यांचे मॅचेस लवकर झाले ते फिरूनही आले. कारण घारापुरी संघ, न्हावा संघ असे बरेचसे संघ आहेत ते विथ फॅमिली झालेले आहेत. तर खेळही झाला आहे, फिरणंही झालं आहे. कालच्या दिवसामध्ये जवळजवळ 11 मॅचेस झाल्या, परंतु
अजूनपर्यंत कोणताही संघ तसं पाहायला गेलं तर ऑफिशियली आऊट झालेलं नाही आहे. तर बरेचसे संघ रेसमध्ये आहेत आणि कदाचित असं वाटतं की काही संघ ॲव्हरेज आणि रन रेटवरतीही पुढे जाऊ शकतील. म्हणजे रेस तर खूप जबरदस्त होणार आहे, त्याबद्दल वाद नाही आहे. तर आजच्या दिवसामध्ये काय घडते ते नक्की तुम्हाला दाखवत राहील. आवाज कलाकारांचा ह्या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा राजकिरण कोल्हे आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. 5 गणी चषकाचा थरार तुम्ही अनुभवताय आणि हो, पाहायला विसरू नका आजचा हा दुसरा दिवस, जिकडे कोण जाईल सुपर 4मध्ये आणि कोण पटकावेल हे 5 गणी चषक. जरूर पाहत राहा. आणि हो, आजचा हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे एन्जॉयमेंट फुल असणार आहे. शेलगर संघ आहे, वाळ संघ आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण सुरुवातीला नाश्त्यासाठी जाऊया. आज लीग फेरीतल्या 5 मॅचेस बाकी आहेत आणि सेमीफायनल फायनल अशा 8 मॅचेस बाकी आहेत. आपल्या ऋषीबाई आहे इथं, उपेशबाई आहे, समीर हे महाराष्ट्र, तर बुर्जी पाव बेत आखलेला आहे बुर्जी पावचा. त्यांना संख्या स्कोर कार्ड वरती उतरून करत पंचांकडे लावडले, अपील केले. अपील मध्ये उत्साह कमी आणि आत्मविश्वास जास्त होता. ते झुगारून खरं तर पंचांना दंडित केले. त्यांना सांगितलं की हा चेंडू करता बाहेरला पिचमध्ये, त्यामुळे नॉट आउट घोषित केलं. लेग बॅचची सपाट मिळाली 1 रन. धाव संख्या 51 वरती. 51 वरती टप्प्यापर्यंत चेंडू खाली राहिलाय. निश्चित संलग्न दुसरा षटकार नितीन करतर 500 रुपयाचे मानगुडे धरले. आणखी जर 2 चेंडू म्हणजे 4 षटक 4 चेंडू संपले. 67 धावसंख्या. उर्वरित आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा ब्लॉक या षटकांचे दर्शनला बांधून ठेवले. पुन्हा एकदा एकच रन. इनिंगमधील शेवटचा कंडिशन सारण टोपो पुरलं. तर पहिली सेमीफायनल चालू आहे. तर गरुड पक्ष खारकोपर तर 67 धावांचा
टार्गेट उभा केला आहे खऱ्या अर्थाने आणि 67 किंवा 68 असं टार्गेट आहे. तर निश्चितच तरगर कशा पद्धतीने चेस करेल, परंतु खारकोपर संघ मात्र लाईनअपमध्ये जाताना दिसतोय. आणि या चषकामध्ये उपस्थित सर्व क्रिकेट खेळाडू, क्रिकेट रसिक या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि निश्चितच येते 1 ते 2 दिवसामध्ये आवाज कलाकारांचा त्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला संपूर्ण खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर राजकारण कोणीचा युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग पाहायला. सेमीफायनलची मॅच चालू आहे आणि बघा पावसाचं सावट आलं होतं आणि पाऊस तर आता आलाय. आता कुठपर्यंत वर्षा होते, वृष्टी. बिचारा अंपायर आमचा भिजला बघा, काय करणार. अंपायर पण भिजला, सगळं खेळाडू पण भिजला बघा. पावसामुळे स्थगिती. तर मैदानावरती बघा चिखल झालाय पाऊस पडल्यानंतर. तर पुढचा निर्णय काय असेल बघा, कारण सांगता येत नाही. पहिला एकदा हात करा सगळ्यांनी. जगदीश मात्रे सर्वोत्कृष्ट गोलंदाज वहाल संघाचा मनोहर. गोलंदाज त्यांनी 50 धावा एका इनिंग मध्ये साकारल्या होत्या. 52 13 टीममध्ये 52 साकारणारा खारकोपर संघाचा महाबळवंत 71 धावा, दर्शनच्या 71 धावा आहेत. आणि गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये सर्वात जास्त कामगिरी करणारा 60 धावा आणि 5 विकेट बळकावणारा उल्वे संघाचा नेहमीप्रमाणे शैलेश मात्रे 60 धावा 5 विकेट 85 पॉईंट शैलेश मात्रे. उल्वे संघाचा पहिला क्रमांक आहे. उल्वे संघ पहिला क्रमांक, इथे वाल संघ चतुर्थ क्रमांक, खारकोपर संघ द्वितीय क्रमांक आणि तरगर संघ
क्रमांक. ऋषीबाई एक नंबर. गणपती बाप्पा